जसं कपाटातले नको असलेले कपडे आपण बाहेर काढून टाकतो आणि त्यावेळेला कपाट कसं सुटसुटीत छान दिसू लागतं, अगदी त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये नको असलेल्या सवयी, आपलं आयुष्य व्यर्थ ठरवणाऱ्या सवयी आपण आपल्या आयुष्यातून बाहेर काढून टाकल्या, सोडून दिल्या तर आपलं जगणं सुद्धा अगदी सुटसुटीत सुंदर होतं. नमस्कार मंडळी, मी सायली आणि आजच्या ह्या व्हिडिओमधून आपण अशा कोणत्या 11 सवयी आहेत ज्या अत्यंत धोकादायक असतात आणि त्या लगेचच आपण आपल्या आयुष्यातून काढून टाकल्या पाहिजेत. ऑफकोर्स जर असतील तर हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ सुरुवात करण्याआधी मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची आहे की जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर खाली तुम्हाला सबस्क्राईबचं लाल बटन दिसत असेल तर प्लीज तेच बटन दाबा आणि त्याच्या शेजारचं बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला समजेल, तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येईल. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर मला आणखीन छान छान व्हिडिओज करायला मोटिवेशन मिळेल. सो येस, आता व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिली सवय जी आपण ताबडतोब थांबवली पाहिजे ती म्हणजे बहाणे करणे. तर व्यायामाला सुरुवात करायची असेल, आपल्या जोडीदाराला वेळ द्यायचा असेल, मुलीकडे 4 दिवस राहून यायचं असेल, मैत्रिणींसोबत बाहेर फिरायला जायचं असेल, वाचन वाढवायचं असेल, घरामध्ये स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल करायचे असतील, एखादी नवी गोष्ट किंवा एखादी नवी कला शिकायची असेल तर हे सगळं आपण टाळतो, उद्यावरती ढकलतो, पुढच्या आठवड्यावरती ढकलतो, पुढच्या महिन्यावरती ढकलतो आणि एकदा पुढच्या वर्षावरती सुद्धा ढकलतो. हे करणं आपण ताबडतोब थांबवलं पाहिजे. आणि ह्या गोष्टी पुढे ढकलण्यासाठी आपण समोरच्याला इतकं छान कारण देत असतो, इतके मस्त मस्त बहाणे आपण त्यांना पटवून सांगत असतो, पण खरं तर आपण ते समोरच्याला पटवून देत नसतो, आपण ते स्वतःला पटवून देत असतो. आपल्याला माहिती असतं आपल्याकडे भरपूर वेळ आहे, पण आपण एका कम्फर्ट झोनमध्ये असतो आणि आपल्याला तो कम्फर्ट झोन सोडायचा नसतो. त्यामुळे आपण सतत बहाणे देत असतो आणि एखादी गोष्ट करण्यासाठी आपण ती पुढे 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 ढकलून देत असतो. या गोष्टीमुळे आपलं नुकसान होतंय हे सुद्धा आपल्याला कळत असतं. आपल्या आयुष्यातून एक एक दिवस निघून चाललेत हे सुद्धा आपल्याला कळत असतं आणि मग पुन्हा आपण त्या गिल्टमध्ये जातो की मी तर काहीच करत नाहीये, माझ्याकडे तर वेळच नाहीये, मला वेळच मिळत नाहीये. पण मला असं वाटतं की वेळ प्रत्येकाकडे भरपूर असतो, फक्त तो कुठे आणि कसा द्यायचा ते आपण ठरवलं पाहिजे. आणि कोणतीही गोष्ट करण्यासाठी बहाणे नाही दिले पाहिजेत. ती गोष्ट मनात आली की लगेच करून टाकली पाहिजे, पुढे ती गोष्ट ढकलली नाही पाहिजे. आपण लहानपणी शाळेत असताना ती म्हणायचो ना की कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर. तर तशातलं हे आहे की लगेचच्या लगेच आपल्याला एखादी गोष्ट करू वाटली की उठायचं आणि करून रिकामं व्हायचं. दुसरी महत्वाची गोष्ट ताबडतोब थांबवली पाहिजे आणि ती म्हणजे निगेटिव्ह सेल्फ टॉक. तर मी माझ्या आयुष्यात अशा बऱ्याच लोकांना बघितलंय जे सतत म्हणत असतात की मी किती आजारी आहे, मला किती काम आहे, माझे किती हाल होत आहेत आणि मी किती जाडच झालीये, मी किती बारीक झालीये, माझ्या चेहऱ्यावरती किती पिंपल्स उठलेत, मी अचानकच काळी दिसायला लागलीये, माझे केस किती गळतायत, मी किती घाण दिसतेय, माझं पोट किती सुटलंय किंवा मलाच एवढा त्रास का होतो, मलाच काय एवढं काम करावं लागतं, मलाच सगळ्यांचं करावं लागतं. हे पहिलं थांबवायचं. पहिला हे थांबवलं पाहिजे, कारण हे आपण सतत 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 बोलल्याने आपल्या अंतर्मनावरती ते बिंबलं जातंय आणि आपण स्वतःकडे अशाच गोष्टी अट्रॅक्ट करतोय. आपल्यासोबत सतत निगेटिव्ह घडतंय. त्याचं कारण हेच आहे की आपण सतत निगेटिव्ह बोलतोय. जसं आपण बोलतो, जसं आपण विचार करतो, जसं आपण समोरच्याला सांगत असतो की माझं असं, माझं तसं, माझं हे, माझं ते, तसंच आपल्याकडे खेचलं जातं. हे लक्षात घ्या आणि त्यामुळे सतत आपले त्रास हे वाढत चाललेत, कमी होत नाहीयेत. म्हणून जे चांगलं आहे त्याचा विचार करा, जे चांगलं घडतंय तेच समोरच्याला सांगा आणि स्वतःशी सुद्धा हेच बोला. कारण कधी कधी ना आपण आरशामध्ये बघताना सुद्धा आपण असा विचार करतो की अरे माझा चेहरा किती खराब दिसतोय किंवा मला कॉन्फिडन्सच नाहीये किंवा आपण खूप खूप निगेटिव्ह बोलत असतो स्वतःसाठी. सो जे आपल्याला हवंय ना ते आपण बोलायला सुरुवात करायची. म्हणजे आता माझे हाल होत आहेत ना, मला खूप काम लागतंय ना, मग आपण असं म्हणायचं की नाही, मला तर काहीच काम नसतं आणि मी पटपट पटपट सगळी कामं उरकून छान स्वतःसाठी वेळ घालवते, माझे अजिबातच हाल होत नाहीत, घरामधले सगळे लोक माझी मदत करतात. हे जेव्हा आपण बोलायला चालू करू ना तेव्हा गोष्टी तशा घडायला लागतील. हां, लगेच नाही घडणार, 1 महिना लागेल, पण ऍटलिस्ट तुम्हाला आजपासून, या क्षणापासून हे स्वतःला प्रॉमिस करायचंय की तुम्ही स्वतःबद्दल कोणतीही गोष्ट निगेटिव्ह बोलणार नाही.
तिसरी वाईट सवय जी आपल्याला असते ती म्हणजे सतत आपल्याला हरण्याची भीती वाटत असते. म्हणजे आता माझी नोकरी चालू आहे, अचानक माझी नोकरी गेली तर माझं कसं होणार, माझ्या बायकोचं कसं होणार, किंवा माझ्या नवऱ्याचं कसं होणार, माझ्या मुलांचं कसं होणार, मी आजारी पडले तर घरात स्वयंपाक कोण करणार, बापरे हे किती मोठं टेन्शन आहे. सतत सतत आपण हरण्याची भीती बाळगत असतो मनामध्ये. इवन मी चांगली आई होऊ शकेन का, मी चांगली सून होऊ शकेन का, मी एक चांगली मुलगी आहे का, किंवा एखादी नवीन गोष्ट करायची असेल तर मी हे केलं तर काय होईल, त्याचे परिणाम काय होतील, लोक काय म्हणतील, फॅमिली मेंबर्स काय म्हणतील, किंवा त्यामध्ये मला यश मिळेल का. आपण इतकं भीतीमध्ये जगत असतो ना, रोजचं आयुष्य आपण भीतीमध्ये घालवत असतो. आज मी स्वयंपाक केला तर काय होईल, नाही केला तर काय होईल, आज मी स्वयंपाकामध्ये ही भाजी केली तर काय होईल. अरे बापरे, इतकं आपल्या डोक्यामध्ये एक भीती बसलेली असते ना, आणि नंतर ती आपल्या व्यक्तिमत्वाचा, आपल्या लाईफस्टाईलचा भाग होऊन जाते. एका पॉइंटला काय होतं माहितीये, तुमचं सगळं व्यवस्थित आहे, सगळं छान चाललेलं आहे, तरी देखील तुम्ही घाबरतच जगत असता. असं दिलखुलासपणे छान आनंदी तुम्ही नाही राहू शकत. आणि त्यामुळं ना तुमच्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा त्याचा त्रास व्हायला लागतो. आणि मग प्रत्येक रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम यायला लागतात. मग ते बायकोसोबत असू दे, किंवा आई वडिलांसोबत असू दे, किंवा बहिणीसोबत असू दे, कोणासोबतही असू देत ते तुमचं नातं. सतत तुमच्या ह्या भीतीमुळे ना तुम्ही दिलखुलासपणे समोरच्याशी बोलूच शकत नाही. तुम्हीच जर आनंदी नसाल, तुम्ही घाबरत असाल, तर तुमच्या नात्यामधल्या लोकांना तुम्ही कसा आनंद देऊ शकणार आहात. किंवा एखादं काम तुम्ही 5 मिनिटात जर करू शकत असला, पण जर तुम्ही ते भीतीने करायला लागला तर हमखास ते काम करायला तुम्हाला 1 तास लागतो, आणि मग तुम्हाला दिवसच पुरत नाही, तुम्ही सतत कामच करत राहता. पण हे ऍक्च्युली थांबवलं पाहिजे. आणि हरण्याची भीती मनातून काढून टाकण्यासाठी तुम्हाला पॉझिटिव्ह सेल्फ टॉक करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह सेल्फ टॉक कराल त्यावेळेला हळूहळू तुमच्या मनामधून हरण्याची भीती जी आहे, किंवा सतत कोणत्याही गोष्टीची जी भीती वाटते ना, ती हळूहळू कमी होऊन जाईल, निघून जाईल. ज्या गोष्टीसाठी आपण इतके कष्ट करतो आणि त्या गोष्टीचाच आनंद जर आपण उपभोगू शकत नसलो, तर मग अशा भीतीचा किंवा अशा भीतीमध्ये सतत काम केल्याचा काय उपयोग आहे, नाही का. त्यामुळं आत्ताच्या आत्ता स्वतःला असं प्रॉमिस करा की मी छान आनंदी आयुष्य जगणार आहे, दिलखुलासपणे जगणार आहे, बेफिकर होणार आहे. जास्तही बेफिकर आपल्याला व्हायचं नाहीये, आपल्याला जबाबदार राहायचंय. पण आपण असं म्हणायचं की ठीक आहे, पुढची जी सिच्युएशन असेल ती येऊ देत, मी त्यातून बाहेर पडू शकते किंवा मी त्यातून बाहेर पडू शकतो. आणि मला घाबरायची काहीच गरज नाहीये, कारण माझ्याकडे इतकं नॉलेज आहे, किंवा मी स्वतःला असं तयार केलेलं आहे की कोणतीही वाईट घटना जर माझ्यासोबत घडली, किंवा देव न करो अशी परिस्थिती माझ्यावरती ओढवून आली, तर मी त्यातून व्यवस्थित बाहेर पडेन. नाहीतर काय होतं, या भीतीमध्ये आपण राहतो आणि जेव्हा ऍक्च्युअलमध्ये तशी सिच्युएशन येते ना, त्यावेळेला त्यातून बाहेर कसं पडायचं हेच आपल्याला कळत नाही. आपण डिप्रेस्ड होतो, त्यातून बाहेर पडू शकत नाही, आणि ती सिच्युएशन आणखीन खराब व्हायला लागते. आणि कधी कधी ना आपण ट्रॉमामध्ये जातो आणि लाईफ टाईम आपल्याला त्या ट्रॉमामधून बाहेरच पडता येत नाही. त्यामुळे स्वतःला नेहमी प्रिपेअर ठेवायचं की जर लाईफमध्ये एखादी वाईट घटना घडली किंवा एखादी वाईट परिस्थिती माझ्यावरती ओढावून आली, तर त्यातून मी व्यवस्थितरित्या अनेकांचं मार्गदर्शन घेईन आणि बाहेर पडेन. आणि मी हे करू शकतो किंवा मी हे करू शकते. पण आता जे काही चाललेलं आहे ते अगदी व्यवस्थित चाललेलं आहे आणि मला कोणत्याही प्रकारची भीती नाहीये. मी अगदी बिनधास्त आयुष्य जगतोय किंवा जगतीये. 4थी सवय, नकारात्मक लोकांच्या सानिध्यात जाणे टाळणे. आता जर काही नकारात्मक व्यक्ती तुमच्या घरामध्येच राहत असतील, किंवा तुम्हाला सतत त्यांच्या सानिध्यात जावं लागत असेल, तुम्ही ज्या ठिकाणी काम करता तिथे अशा व्यक्ती असतील, किंवा काही नातेवाईक असतील, किंवा मित्रमैत्रिणी असतील, सो अशा वेळेला काय होतं की आपण तिथे जाणं टाळू नाही शकत, आपल्याला तिथे जावंच लागतं. थोडंसं जिथे आपण टाळू शकतो तिथे तर कम्प्लिटली टाळायचंच आहे. पण जिथे आपण नाही टाळू शकत ना, तिथं काय करायचं, जे आपले ड्रीम्स आहेत, गोल्स आहेत, ते समोरच्याला नाही सांगायचे. त्याचं कारण सांगते तुम्हाला की आपले म्हणण्यापेक्षा प्रत्येकाचेच गोल्स हे वेगळे असतात, प्रत्येकाची स्वप्न ही वेगळी असतात.
आणि ना काय होतं की तुमचं जे स्वप्न आहे ना त्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन वेगळा असतो, त्याचा बॅकग्राऊंड वेगळा असतो, तुम्हाला ते करावंसं वाटत असतं कारण त्याचा पूर्णपणे बॅकग्राऊंड वेगळा असतो आणि त्या बॅकग्राऊंडने समोरचा व्यक्ती त्या स्वप्नाबद्दल विचार करत असेल का हे आपण नाही सांगू शकत. समोरच्या व्यक्तीला जर तुम्ही सांगितलं की नाही मला असं असं करायचंय, मला या येत्या 2 वर्षामध्ये हे अचीव्ह करायचंय, तर त्यावेळेला काय होतं माहितीये का, ते अगदी योग्य असतात, ते त्यांच्या परीने काय म्हणतात प्रतिक्रिया देतात की नाही तुला हे जमणार नाही, किंवा तू ह्याच्यापेक्षा हे चांगलं करू शकतोस, किंवा तू हे आत्ता करू नकोस, आता ह्याचा ट्रेंड नाहीये वगैरे, किंवा नाही हे करणं योग्य नाहीये, हे आपल्याकडे चालतच नाही, नाही हे केल्याने काय होणार आहे, मग उगाचच कशाला हे करत असतेस, असे लोक बोलत असतात. सो त्यामुळे ना अशा लोकांच्या सानिध्यात जास्तीत जास्त राहण्याचा प्रयत्न करा, जे तुम्हाला समजून घेतील, तुम्हाला समजू शकत असतील, तुमच्या ड्रीम्सना, तुमच्या स्वप्नांना ते पूर्णपणे सपोर्ट करत असतील, किंवा जर ते सपोर्ट करू शकत नसतील, त्यांना तुमच्या स्वप्नांमागचा उद्देश जर कळत नसेल, तर अशा वेळेला ते ओके छान आहे, गुड, ऑल द बेस्ट एवढं बोलून गप्प जर बसणारे लोक असतील तर नक्कीच तुम्ही तिथे तुमचं मन हलकं करू शकता किंवा तुमचे प्लॅन्स सांगू शकता. पण जर एखादी निगेटिव्ह व्यक्ती असेल, किंवा आपण त्यांना निगेटिव्ह नाही म्हणणार, कारण कसं असतं की प्रत्येकाचं आयुष्य जगण्याचा जो मार्ग आहे तो वेगळा असतो आणि तुम्हाला हे खूप छान वाटत असतं पण त्यांना यामध्ये काहीच वेगळं विशेष असं वाटत नसतं, त्यामुळे ते सहज असं काहीतरी बोलून जातात आणि मग ते आपल्या मनामध्ये राहतं आणि जे काम आपण खूप छान उत्साहाने आनंदाने करणार असतो ते आपण कुठेतरी मनात शंका घेऊन करतो. जितकी एनर्जी आपल्याला ते काम करण्यामध्ये लावायची असते तितकी एनर्जी आपण तिथे नाही लावत. त्यामुळे मी तर असं म्हणेन की सकारात्मक व्यक्ती असू दे किंवा नकारात्मक व्यक्ती असू दे, तुम्ही तुम्हाला जे हवंय ना, जे करायचंय ना, ते समोरच्याला अजिबातच सांगू नका. दृष्ट लागणे वगैरे यावरती तर माझा विश्वास नाहीये, पण तुम्ही फोकस असता हे मला करायचंच आहे, पण त्यावेळेला जेव्हा तुम्ही समोरच्याला सांगता तेव्हा ते त्यांची मतं मांडतात आणि तुमचा फोकस असा हलू शकतो, किंवा त्यांना एक्सप्लेन करण्यामध्ये तुमची एनर्जी जाते आणि तीच एनर्जी तुम्ही हे काम करण्यामध्ये लावू शकता. बरोबर ना? त्यामुळे आपले जे स्वप्न आहेत, आपण जे काही करणार आहोत, मग ते प्रोफेशन मधलं असू दे किंवा नॉर्मल लाईफ मधलं असू दे किंवा घरातले काही चेंजेस असू देत किंवा एखादी भाजी बनवायची पद्धतही असू दे, तुमची पद्धत, तुमची स्वप्न, तुम्ही जे काही करणार आहात ते अजिबात समोरच्याला सांगू नका. आता 5वी सवय जी अजिबात सुटत नाही आणि ती म्हणजे गॉसिपिंग. तर काही जणांना गॉसिपिंगची अजिबात सवय नसते, पण एक एक वेळा अशी परिस्थिती निर्माण होते की तिथं खूप सारं गॉसिपिंग चाललेलं असतं आणि तेव्हा त्या व्यक्तीला गॉसिपिंग अचानकपणे आवडायला लागतं. असं होतं असं. कारण म्हणजे माझ्यासोबत असं घडलंय की आधी मला असं नसायचं की गॉसिपिंग वगैरे असं काही मी यात नसायचे, पण एकदा अशी सिच्युएशन निर्माण झालेली ना की तिथे खूप गॉसिप चाललेलं आणि तेव्हापासून मला पण गॉसिप करायची सवय लागली. आणि माणसाचं कसं असतं, त्याला एखादी सवय आवडू लागली किंवा मग माणूस बघत नाही की ती सवय चांगली आहे की वाईट आहे, आपण त्यामध्ये वाहवत जातो आणि मी सुद्धा खूप गॉसिप करायला लागलेले. पण आपल्याला आपल्या चुका कुठे होत आहेत हे समजणं हे सुद्धा महत्वाचं असतं आणि मी ते अत्यंत 2-3 महिने त्यामध्ये घालवले आणि त्यानंतर मला तेच बोलून सगळ्यांना तेच सांगून इतकं ड्रेन आउट झालेलं की बापरे, असं सुन्न झालं होते, कान डोकं असं सगळं बधीर झालेलं. सो मी आता ठरवलं की नाही अरे यार काय करतोय आपण, आणि आता हे थांबवलं पाहिजे आणि मी ते थांबवलेलं आहे. आता ह्यातून काय होतं माहितीये, एकतर आपण गॉसिपिंग करतो, ज्याच्याबद्दल आपण करत असतो त्याला ती निगेटिव्ह एनर्जी डायरेक्टली पोहोचते आणि आपलं नातं काहीच वाईट न वागता आपोआपच दुरावलं जातं किंवा खराब व्हायला चालू होतं. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला समोरच्या व्यक्तीमध्ये फक्त आणि फक्त निगेटिव्ह गुणच दिसायला लागतात. एकदा का आपण गॉसिप करायला सुरुवात केली की आपल्याला ती व्यक्ती किती चांगली आहे किंवा ती व्यक्ती सध्या कोणत्या सिच्युएशन मध्ये आहे, ती अशी का वागतीये हे आपण अजिबातच समजावून नाही घेत. आपण असं झालं बघ, तसं झालं बघ, ह्यानी केलं बघ, त्यांनी केलं बघ, ह्याच्या इतक्या ह्यामध्ये आपण घुसलो जातो ना, कारण ते नवीन असतं आपल्यासाठी किंवा एकदा कोणासाठी हे नवीन नसतं, ते सतत हे करतच असतात. मग घरामध्ये असू दे, रिलेटिव्हज मध्ये असू दे, ऑफिसच्या ठिकाणी असू दे, मित्रमैत्रिणींमध्ये असू दे,
हे थांबवलं पाहिजे. आणि जेव्हा आपण हे थांबवतो त्यावेळेला आपल्याला व्यक्तींमधले चांगले गुण दिसायला लागतात आणि मनाशी एक पक्क करायचं की मी कोणाबद्दलही वाईट बोलणार नाही. जर गॉसिपिंग कुठे व्हायला लागलं तर मी त्यामध्ये सहभाग घेणार नाही. मी शांत बसेन, फक्त मी ऐकायचं काम करेन, पण ते मी इथपर्यंत ऐकून घेणार नाही. किंवा एखाद्या व्यक्तीने एखाद्याबद्दल आपल्याला काहीतरी सांगितलं तर आपलं मत त्या व्यक्तीबद्दल बदलायचं नाही. जोपर्यंत आपल्याला अनुभव तसा येत नाही तोपर्यंत आपण त्या व्यक्तीशी कसं वागायचं हे ठरवायचं नाही. ओके. आणि असं ठरवायचं की गॉसिपिंगमध्ये मी सहभाग घेणार नाही. जर मी कोणाबद्दल काही बोललेच तर मी चांगलंच बोलणार. मग ती तुमच्या घरातली कामवाली बाई असू दे, तुमचे रिलेटिव्ह असू देत, फ्रेंड्स असू देत, तुमची मुलं असू देत, कोणीही XYZ रस्त्यावरून जाणारा अननोन व्यक्ती सुद्धा असू दे. आपण एक एकदा असं बोलतो ना, अरे काय केलंय, काय घातलंय, नाही बोलायचं. नको, प्लीज, अजिबात हे करायचं नाहीये. फक्त चांगलं आणि छानच बोलायचं. आणि जर नाहीच आहे बाबा, आपल्याला चांगलं दिसतच नाहीये समोरच्या व्यक्तीमध्ये, तर गप्प बसायचं. हे कटाक्षाने पाळलं की आयुष्य खूप छान, सरळ, साधं, सोपं व्हायला लागतं आणि डोकं शांत राहतं. नवनवीन क्रिएटिव्ह गोष्टी आपल्याला सुचायला लागतात. आता 6वी सवय म्हणजे विषारी सवय. ओके. वाईट सवयींबद्दल आपण बोलतोय, पण त्यामध्ये पण काही विषारी सवयी असतात. जसं की व्यसन तर आहेच, पण हे सोडून गलिच्छ राहणे, नख खाणे, आळशीपणा, आंघोळ न करणे, वेळच्या वेळी आंघोळ न करणे किंवा व्यायामच न करणे, स्वतःच्या तब्येतीकडे अत्यंत सोयीस्कररित्या दुर्लक्ष करणे, जागरण करणे. आता जर तुमच्या कामाचा पार्ट असेल तर तुम्ही जागरण करू शकता किंवा एकेकांना जागरण सोसतंही. एकेकांचं हे नेचर असतं की रात्री जागायचं आणि सकाळी मग जरा वेळाने उठून त्यांचा दिवस चालू होतो. हरकत नाही. पण जर तुम्ही काहीच करत नसला, जर तुमचं सकाळी बाबा तुम्हाला नाईट ड्युटी नाहीये किंवा सकाळी म्हणजे तुमचं सकाळचं रुटीन डिस्टर्ब होत असेल, जर तुमच्या रात्रीच्या जागण्याने, म्हणजे तुम्हाला सकाळी 8ला ऑफिसला जायचं आहे आणि तुम्ही 1 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत जर मूव्ही पाहत बसला असाल तर हे कितपत योग्य आहे आणि ह्याचा आपल्या शरीरावरती काय परिणाम होतोय, आपल्या घरातल्या लोकांवरती काय परिणाम होतोय. सो ह्या गोष्टींचा आपण डीपली विचार केला गेला पाहिजे. खूप आपल्याला सवयी असतात, आपल्याला माहित नसतात. आपण एकदा ना कपडे सुद्धा वेळच्या वेळी धुवत नाही. आपण महिने कपडे नाही धुवत. मी अशा लोकांना पाहिलंय की कपाट उघडलं की फक्त परफ्यूम आणि घामाचा मिक्स वास बाहेर येतो. सो ह्या सगळ्या सवयी आपण थांबवल्या पाहिजेत. किंवा घरामधली अस्वच्छता असेल, कारण काय होतं, घरामध्ये जितकी अस्वच्छता असेल ना, पसारा ही गोष्ट वेगळी आहे. पसारा होऊ शकतो, घरामध्ये लहान मुलं आहे, पसारा होणार. किंवा जर तुम्ही खूपच कामामध्ये व्यस्त असाल तर पसारा होणार. पण अस्वच्छता म्हणतीये मी, म्हणजे काही खायचं आणि तिथंच ठेवून द्यायचं किंवा 2-2, 3-3 दिवस भांडीच नाही धुवायची. खूप गोष्टी असतात, अस्वच्छता असते घरामध्ये. हे थांबवलं पाहिजे, कारण त्यामुळे निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये इतकी तयार होते ना, आणि आपण सुद्धा निगेटिव्ह होत जातो आणि आपले सगळ्यांसोबतचे रिलेशन्स हळूहळू कमी व्हायला लागतात. कारण आपण ज्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतो तिथला परिणाम डिरेक्टली आपल्या मानसिकतेवरती होत असतो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपण ज्या ठिकाणी राहतो ना त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला छान वाटलं पाहिजे. आणि तुमचं घर कसं असायला पाहिजे यावरती वेगळा व्हिडिओ मी करेन. आता तो टॉपिक भरकटच जाईल. सो अशा आपल्या कोणत्या सवयी आहेत त्या आपण लिहून काढायच्या आणि त्यावरती काम करायला सुरुवात करायचं. ओके. सरळ मराठी भाषेत स्वच्छ लिहायचं. मी दिवसातून एकदाच तोंड धुते किंवा मी रोज वेळाने उठते, जे काही असेल ते. आणि मग स्वतःला चॅलेंज द्या, 7 दिवसामध्ये, 1 आठवड्यामध्ये मी हे करणार नाही. 21 दिवस तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या. माझं कुठे चुकतंय, मी नखं खायला लागले, थांबलं पाहिजे. असं तुमच्या डोक्यात फिट बसलं पाहिजे ना, ही सवय मला सोडायचीच आहे. तुम्ही ती सवय नक्की सोडणार आणि अर्थातच तुमची प्रगती होणार. 7वी सवय जी खूप कॉमन आहे आणि ती म्हणजे टाळाटाळ करणे. आता तुम्हाला सांगते, ह्या व्हिडिओची, आता जो हा व्हिडिओ आहे या व्हिडिओची स्क्रिप्ट मी गेले 2 आठवडे झालं उद्या लिहीन, परवा लिहीन, तेरवा लिहीन असं करत चालली आहे. खूप मोठा असणार व्हिडिओ, मग खूप वेळ लागेल, मग कसं एक्सप्लेन करायचं, मला शांत बसून ते लिहायला पाहिजे, मला आधी विचार करायला पाहिजे कोणत्या असं मी खूप बहाणे दिले स्वतःला, टाळाटाळ केली. आज नको, आज खूप लोड झालाय, उद्या करते. पण तुम्हाला सांगू, आज मी सकाळी ठरवलं की आज काही होऊ दे, स्क्रिप्ट पण लिहायची आणि व्हिडिओ पण शूट करायचा.
आणि आज स्क्रिप्ट अगदी 1-1.5 तासामध्ये लिहून झाली आणि आता मी व्हिडिओ शूट करतेय. ऑलरेडी तो अपलोड सुद्धा झालेला आहे. सो कोणतीही गोष्ट करताना टाळाटाळ करायची नाही. मी उद्या करेन, मी परवा करेन हे करणं थांबायचं. किंवा उद्या करेन परवा करेन म्हणण्यापेक्षा आपण सरळ सरळ टाळतो. एखादा जर आपल्याला आजार असेल तर एक जण सरळ सरळ औषधं घ्यायचं टाळतात. किंवा घरामध्ये ही गोष्ट, आता पालेभाजी निवडायचा जर कंटाळ येत असेल तर घरामध्ये पालेभाजी आणणं टाळलं जातं. सो जर तुम्हाला वेळ नसेल, कंटाळ येत असेल तर त्यावरती उपाय शोधा. ह्या जगामध्ये प्रत्येक गोष्टीवरती उपाय आहेत म्हणजे आहेत. त्यामुळे अजिबात टाळाटाळ करायची नाही. त्यामुळे आपण आहे तिथेच राहतो, पुढे जात नाही आणि आपल्याला सतत लाईफमध्ये पुढे चालत राहायचंय. त्यामुळे जेव्हा असं वाटलं ना की नको, आता नको करायला किंवा हे करायलाच नको, त्यावेळेला ना मी परवा एक व्हिडिओ पाहिला. त्या व्हिडिओमध्ये त्या ताईने असं सांगितलेलं की असं करायचं, 5 to 0 उलटे अंक म्हणायला लागायचे आणि चला वेळ संपलीये, 5 4 3 2 1 0, आता उठले मी आणि कामाला लागले, हे करायचं. सो आपल्या मनावरती आपला तेवढा ताबा पाहिजे, आपला सेल्फ डिसिप्लिन एवढा स्ट्रॉंग पाहिजे की आपल्याला नाही, आता आपण टाळाटाळ करतोय पण हे करून उपयोगाचं नाहीये, साली उठ उठ कामाला लाग, असं आपण स्वतःला म्हणलं पाहिजे. इतकं आपला सेल्फ डिसिप्लिन स्ट्रॉंग पाहिजे. 8वी सवय, स्वतःवरती शंका घेणे. आता मागच्या एका सवयीमध्ये पण तुम्हाला मी सांगितलं की मी चांगली आई होऊ शकेन का, किंवा मी हेच काम करू शकेन का, असं आपण विचार करतो. कोणतीही गोष्ट किंवा कोणतीही नवीन गोष्ट करताना किंवा रोजचीच गोष्ट एखादी करत असताना आपण स्वतःवरती शंका घेतो. आणि त्यावेळेला मला असं वाटतं की त्या एक 5 ते 10 मिनिटात आपल्या डोक्यामध्ये 20 ते 25 असे प्रश्न येत असतील की अरे कसं होईल, काय होईल, लोक काय म्हणतील, हे काय म्हणेल, त्यांना आवडेल का, ह्यांना आवडेल का, अरे बापरे मग काय होईल, कसं होईल, असं कसं, किंवा मी ड्रेस घातला तर मी चांगली वाटेन का, किंवा मी साडीच नेसली तर मी छान दिसेल का, मला चालता येईल का, किंवा एखाद्या शॉर्ट ड्रेसमध्ये मी छान वाटेल का. अशा बऱ्याच गोष्टी आपण काय म्हणतो विचार करतो, डोक्याचं खोबरं करून घेतो आणि सतत आपल्याला मग ती सवय लागते. मग आपण सतत स्वतःवरती ना शंका घेत राहतो आणि इतकं ते सवयीचं होऊन जातं की आपल्याला कळत देखील नाही. आणि आपण उठतो आणि अरे यार आज हे करायचं होतं, करू का नको, कसं होईल, काय होईल, हा व्हिडिओ करू का नको, त्याला व्ह्यूज येतील का नाही येईल, लोकांना आवडेल का नाही आवडेल, असं माझं होतं. तसंच तुमचंही होत असेल. सो हे थांबवलं पाहिजे. पुन्हा मी हेच सांगेन की जे मनात येतंय ते करून टाका. आयुष्य एकदाच मिळतं आणि आपल्या सगळ्यांकडे वेळ खूप कमी आहे. त्यामुळे शंका घेणं थांबवा आणि कृती करायला सुरुवात करायची. म्हणजे जे काही परिणाम होतील ते होतील, खूप वाईट कोणत्या गोष्टीचे परिणाम होत नाहीत. आणि आपण स्वतःला असं तयार करायचं की जरी काही झालं तरी त्यामध्ये आपण छान व्यवस्थितपणे बाहेर पडू शकू. आणि हा जो कॉन्फिडन्स आहे ना, हा फक्त वाचनामुळे येत असतो असं मला वाटतं. सो जेव्हा आपल्याकडे हा कॉन्फिडन्स येईल ना की काहीही झालं तरी मी ह्यातून बाहेर पडू शकते, तेव्हा कोणत्याही गोष्टीची भीती आपल्याला वाटत नाही आणि आपण स्वतःवरती कधीच शंका घेत नाही. त्यामुळे स्वतःवर शंका घेणं थांबवलं पाहिजे. 9वी गोष्ट, कम्फर्ट झोनमध्ये राहणे. अत्यंत वाईट सवय जी आपल्याला कधी लागते हे देखील आपल्या लक्षात येत नाही. आणि जेव्हा आपल्याला ही सवय लागलेली आहे असं आपल्या लक्षात येतं तेव्हा खूप वेळ झालेला असतो. मला असं वाटतं की ओळखायचं कसं आपण कम्फर्ट झोनमध्ये आहोत. तर आपण रोज काहीच वेगळं करत नाही आहोत. आपण तेच 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 करतोय. घराबाहेर पडणं आपल्याला सोयीचं वाटत नाही. किंवा आपल्याला एखाद्या मैत्रिणीचा फोन येतो, अगं तू थोडंसं व्यायाम करायला चालू कर, तुला बरं वाटेल, असं आपल्याला आपली मैत्रीण किंवा बहीण किंवा आई कोणीही सांगतो. मग आपण खूप सोयीस्करित्या सांगतो, अगं नाही ग मला वेळच नसतो, मग माझं असंच माझं तसंच. किंवा तू हे खायला चालू कर ग, किंवा तू अशा पद्धतीचं जेवण बनवायला चालू कर ग. असे जेव्हा सल्ले आपल्याला यायला लागतात तेव्हा आपण अत्यंत सोयीस्करित्या त्याच्यावरती एक्सप्लेनेशन देतो. आपण कधीच असं म्हणत नाही की नाही हा लगेचच मी आता ना हे करायला घेते. आणि जेव्हा आपण ते करतो ना तेव्हा समजायचं की आपण कम्फर्ट झोनमध्ये नाही आहोत. पण प्रत्येक सजेशनचा, प्रत्येकच गोष्टीचा जर आपण नकार देत असू किंवा एखादी रुटीन सोडून वेगळं काम आपण एकही करत नसू तर आपण कम्फर्ट झोनमध्ये आहोत.
हो, लग्नानंतर मी अत्यंत छानशा कम्फर्ट झोनमध्ये गेले होते. छान ऑनलाईन कॉलेज चाललेलं, महिन्यातून 1-2 वेळा कॉलेजला जाऊन यायचं, सगळं लिखाण कंप्लीट करून द्यायचं, सकाळी उठायचं, स्वयंपाक करायचा, मस्त सगळं लिखाण कंप्लीट करायचं, अभ्यास करायचा, दुपारी झोपायचं, संध्याकाळी उठायचं, काहीतरी टाइमपास करायचा, असं माझं चाललेलं. पण जेव्हा माझ्या हे लक्षात आलं की नाही, कम्फर्ट झोनमध्ये आहोत आपण, कम्फर्ट झोनमध्ये चाललोय, तेव्हा मी यूट्यूब चॅनेल चालू केलं. सगळ्यात मेन कारण यूट्यूब चॅनेल चालू करायचं हेच आहे की मला कम्फर्ट झोनची सवय लागायला नको. मी सतत रोज काहीतरी नवीन 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 केलं पाहिजे. आणि जेव्हा आपण रोज आपलं रेग्युलर रुटीन सोडून एक ॲक्टिव्हिटी करतो, किंवा आठवड्यातून 2 ते 3 वेळा, किंवा वीकेंडला जर तुम्ही वर्किंग असाल तर वीकेंडला जर आपण एखादी ॲक्टिव्हिटी करतो, त्यावेळेला समजायचं की आपण कम्फर्ट झोनमध्ये नाही आहोत. आणि असं नाहीये की फक्त हाऊसवाईफ्स किंवा घरामधल्या स्त्रियांनाच कम्फर्ट झोन असतो, नोकरी करणाऱ्यांना सुद्धा तो कम्फर्ट झोन आलेला असतो. त्यांना थकवा येत असेल, बऱ्याच गोष्टी होत असतील, पण तो थकवा आपण कोणत्या पद्धतीने कव्हर अप करू शकतो. माझी आजी नेहमी म्हणायची की रेस्ट मीन्स चेंज इन वर्क. म्हणजे तुम्ही रेस्ट घ्यायचे म्हणजे चला झोपून टाका असं नाही. रेस्ट म्हणजे मला लिहून लिहून कंटाळा आला असेल तर आता मी मस्त भाजी निवडायला घेणार, ह्याला म्हणायचं रेस्ट. त्यामुळे जितकं होईल तितकं पटकन कम्फर्ट झोनमधून बाहेर या. आयुष्य खूप सुंदर आहे. तुम्हाला एक एक गोष्टी जेव्हा तुम्ही कम्फर्ट झोनमधून बाहेर याल ना, तेव्हा कळायला लागतील आणि खूप डीपली तुम्ही आनंद एक्सपिरियन्स करू शकाल. 10वी गोष्ट अत्यंत महत्त्वाची, स्वतःवरती आणि इतरांवरती टीका करणे. आता स्वतःवरती टीका करणे म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा आपल्याकडून एखादी चूक होते ना, चुकीचं आपण काहीतरी वागतो, त्यावेळेला जेव्हा आपल्याला समोरचा ती चूक दाखवतो किंवा आपल्याला समजली जाते, तेव्हा आपण अत्यंत सोयीस्कररित्या मी असं चुकीचं का वागले हे एक्सप्लेन करत बसतो, एक्सक्युजेस देतो. तसं झालं म्हणून असं मी केलं, सारवासारव करतो. तर हे करणं आपण थांबवलं पाहिजे. आपण मान्य केलं पाहिजे की हो, माझं चुकतंय, मी हे करायला नको पाहिजे होतं, माझ्या हे लक्षात यायला पाहिजे होतं. जर मी व्यवस्थित लक्ष देऊन गोष्टी केल्या असत्या, व्यवस्थित मन लावून मी काम केलं असेल, मध्ये घरातलं असू दे, नात्यांवरती काम करणं असू दे, ऑफिसचं काम असू दे, कुठलंही काम असू दे, केलं असतं तर हे झालं नसतं. आणि माझी चूक आहे आणि मी ती सुधारेन. ह्याने आपल्याला आपल्या चुका कळतात आणि आपण त्या सुधारण्याचा प्रयत्न करतो. नाहीतर आपल्याला नुसताच आपल्या चुका कळतात आणि आपण त्या सारवासारव करतो, सोयीस्कररित्या समोरच्याला समजावून सांगतो आणि याने समोरच्याला पण त्रास होतो. हळूहळू समोरचा व्यक्ती तुमचा विषय सोडून देतो, पण तुम्ही तिथेच राहता आणि तुमच्या डोक्याला त्रास व्हायला लागतो आणि तुम्ही कधीच आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे आपण जेव्हा चुकतो तेव्हा असं झालं म्हणून मी असं केलं, तसं झालं म्हणून मी तसं केलं, हे करणं थांबवायचं आणि छान मान्य करायचं की हो, माझं जरा चुकलंच आणि अशी चूक माझ्याकडून परत घडणार नाही, यासाठी खूप जास्त प्रयत्न करायचे. आणि इतरांवर टीका करणे म्हणजे मला असं वाटतं की आपण ब्लेम करतो ना, की तुझ्यामुळेच असं झालं, किंवा तुम्ही असं केलं म्हणून माझं असं झालं, तुमच्यामुळे ते, आमच्यामुळे हे, किंवा ही परिस्थिती अशी निर्माण झाली ना म्हणून मी ते करू शकले नाही. हे करणं थांबवलं पाहिजे. मी सुद्धा म्हणते की लग्न झाल्यापासून माझं वाचन कमी झालंय, पण तसं बघायला गेलं तर मी रात्रीचं जागरण करून पहाटे लवकर उठून वाचन करूच शकते की. ह्याला जबाबदार कोण आहे? मी आहे, इतर लोक नाहीयेत. त्यामुळे घरातलं काम ह्याला जबाबदार नाहीये. किंवा यूट्यूब चॅनल चालू केल्यापासून मला वाचायला वेळ मिळत नाहीये, कविता करायला वेळ मिळत नाहीये, असं नाहीये. कोणतीही गोष्ट कोणामुळेही होत नाही. हे जेव्हा आपल्याला समजतं ना, त्यावेळेला आपण आपला प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यामुळे हे लक्षात घ्या की ह्या जगामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट जी आहे, जे आपल्या बरोबर घडतं, त्याचे जबाबदार आपण असतो आणि त्यातून कसं बाहेर पडायचं हे देखील आपल्याच हातात असतं. त्यामुळे ब्लेम गेम थांबवायचा, टीका करणे थांबवलं पाहिजे. 11वी आणि सगळ्यात धोकादायक किंवा सगळ्यात डोक्याला त्रास देणारी सवय म्हणजे सतत 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 इतरांना आनंदी करण्याचा प्रयत्न करणे. ठीक आहे, सर्वांना आनंद वाटला पाहिजे, मान्य आहे. 70% आनंद वाटा, 50% वाटा, 100% नका त्यात पडू. कारण जर तुम्ही घरामध्ये 5 व्यक्ती असतील, जर तुम्ही 2 व्यक्तीला आनंदी करायला गेला तर 3 व्यक्ती नाराज होणार आहेत. त्यामुळे
प्रत्येकालाच मी आनंदी करेन, प्रत्येकालाच मी सगळं देईन, मी सगळं अवेलेबल करून देईन, हा माझ्याकडे एवढं आहे आणि हे सगळं मला सगळ्यांना द्यायचंय, सगळेजण आनंदी असायला पाहिजेत, सगळेजण मला छानच म्हणले पाहिजेत, हा जो अट्टहास आहे ना हा थांबवायला पाहिजे. नाही तर आपलं जगणं हे आपलं राहतच नाही. आपण सतत इतरांसाठी करायला लागतो आणि ते करताना ना काय योग्य आणि काय चूक हे देखील आपल्याला कळत नाही. म्हणजे आपल्याला हे समजलं पाहिजे की समोरच्या व्यक्तीला आपण जे देतोय त्याने त्याला आनंद मिळणार आहे, पण ते त्याच्यासाठी योग्य आहे का? हा, जर एखाद्या व्यक्तीला तंबाखू खाऊन आनंद मिळत असेल तर तुम्ही त्याला तंबाखू देणार आहात का? मग ते योग्य आहे का? किंवा जर तुमच्या मुलांना अभ्यास न करताना आनंद मिळत असेल तर मग तुम्ही त्यांना मोबाईल देणार आहात का? मग ते योग्य आहे का? तो आनंद देणं योग्य आहे का? त्यामुळे हे लक्षात घ्या की तुमची मुलं, तुमच्या सुना, तुमची सासू, तुमची आई, तुमचा नवरा, नणंद, सगळ्यांना, मित्रमैत्रिणी, ऑफिसमधले बॉस, जे कोणी असेल XYZ, प्रत्येकाला मी आनंदच देईन हा जो अट्टहास आहे ना हा थांबवा. नाहीतर ह्यामधून नंतर खूप चुकीच्या गोष्टी व्हायला लागतात आणि आपण अत्यंत वाईट अपेक्षा करतो की मी तुमच्यासाठी एवढं केलंय ना, मी तुम्हाला एवढा आनंद देते ना, मी तुमच्यासाठी माझं सगळं सोडून एवढं केलं की नाही, मग तुम्ही पण माझ्यासाठी करायला पाहिजे. ही अपेक्षा आपल्या मनामध्ये जागरूक व्हायला लागते आणि तिथं आपण खरं हारतो. जर आपण एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीच्या आनंदासाठी करत असू तर त्यावेळेला मी तुमच्यासाठी हे केलं म्हणून तुम्ही पण मला गरज पडल्यावर तिथं असायला पाहिजे नाही. तुम्हाला होत नसेल तर नका करू, पण ते करायचं आणि मग ते बोलून दाखवायचं की अरे असं, किंवा मग आपण म्हणजे तेच आपलं रुटीन होऊन जातं. उठायचं, ह्यांच्यासाठी हे करा, त्यांच्यासाठी ते करा आणि मग स्वतःला ऐकवत बसायचं. माझं काही स्वतःसाठी आयुष्यच नाहीये, मी हेच करत बसले आणि मी तेच करत बसले. सो हे आधी थांबवलं पाहिजे. इतरांना आपल्याला आनंद द्यायचा आहे, पण तो कितपत द्यायचा आहे त्याला सुद्धा काहीतरी लिमिटेशन्स आहेत. आपण स्वतः सुद्धा ह्या जगामध्ये वावर करतोय, आपल्याला स्वतःकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे, हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. तर इतका मोठा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. मी खूप कृतज्ञ आहे आणि आय होप तुम्हाला मुद्दे समजले असतील, मला काय सांगायचं आहे ते. ह्या सगळ्या सवयी मी तुम्हाला सांगितल्या नाही, ह्या सगळ्या चुका मी केलेल्या आहेत आणि ह्यातून मी भरपूर गोष्टी शिकली आहे. या चुका जेव्हा मी करत होते तेव्हा माझं आयुष्य कसं होतं आणि ह्या चुका करायच्या थांबल्यानंतर जेव्हा माझ्या आयुष्यातून ह्या सवयी मी उचलून फेकून दिल्यात आणि आता माझं आयुष्य कसं आहे, ह्यातला जो डिफरन्स आहे ना तो खूप मोठा आहे. आणि म्हणूनच मला तुम्हाला हे सांगावं वाटलं, तुमच्याशी हे शेअर करावं वाटलं, त्यासाठीच हा व्हिडिओ केला. इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा खूप 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 धन्यवाद. लवकरच अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आपण भेटूयात. तोपर्यंत काळजी घ्या, भरभरून जगा, स्वतःवरती काम करा. आयुष्य एकदाच मिळतं, आयुष्याचा आनंद घ्या आणि इतरांनाही द्या, पण लिमिटमध्ये.